वेलकम. माझं नाव आतिश. आज आपण बोलणार आहोत एका अशा हॉरर स्टोरीबद्दल जी महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. पालघर हॉरर स्टोरी. काही लोक म्हणतात पालघरच्या जंगलात रात्री भूतं फिरतात. काही लोक सांगतात तिथे सावल्या दिसतात. आणि काहींचा दावा आहे की काही लोक अचानक गायबही झालेत. पण प्रश्न असा आहे, पालघरमध्ये खरंच काही पॅरानॉर्मल म्हणजे अलौकिक घडतंय का, की ही फक्त अफवा, भीती आणि गैरसमज आहेत? आजचा व्हिडिओ हा क्लिकबेट नाही. आज आपण हॉरर स्टोरी ऐकणार आहोत, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या स्टोरीमागचं लॉजिक, फॅक्ट्स आणि ट्रूथ समजून घेणार आहोत. पालघरमध्ये लोकांना काय दिसतं? पालघर जिल्ह्यातील काही गावांमध्ये एक गोष्ट सतत ऐकायला मिळते. लोक म्हणतात की रात्री उशिरा जंगलाजवळून गेल्यावर कधी पांढऱ्या साडीतील बाई दिसते, कधी कुणीतरी नाव घेऊन हाक मारतं, कधी अचानक झाडामागून सावली हलताना दिसते आणि काही वेळा तर आवाज असा येतो जणू एखादी बाई रडतीये. आता हे ऐकून कोणालाही वाटेल की हे हॉरर मूव्हीसारखं आहे. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. जर तुम्ही रात्री एकटे असाल आणि जंगलातून अचानक असा आवाज आला तर तुमचं मन काय समजेल? हा विषय महत्त्वाचा का आहे? पालघरमध्ये हॉरर स्टोरीज फक्त मनोरंजनापुरत्या मर्यादित नाहीत. या गोष्टींचा परिणाम लोकांच्या आयुष्यावर होतो. काही गावांमध्ये लोक रात्री बाहेर जाणं बंद करतात. काही ठिकाणी लोक आजारी व्यक्तीला डॉक्टरकडे नेण्याऐवजी जादूटोणा करणाऱ्या लोकांकडे घेऊन जातात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे भीतीमुळे कधीकधी हिंसासुद्धा घडते. कारण जेव्हा लोक भीतीत असतात तेव्हा ते लॉजिक वापरत नाहीत, ते अफवांवर विश्वास ठेवतात. आणि अफवा ही एक अशी गोष्ट आहे जी फायरपेक्षा वेगानं पसरते. पालघरचा बॅकग्राऊंड. इथे हॉरर वाईब का तयार होते? पालघर हा जिल्हा निसर्गाने भरलेला आहे. इथे मोठ्या प्रमाणात जंगल आहे, डोंगराळ भाग आहे आणि अनेक गावं अजूनही रिमोट आहेत, जिथे स्ट्रीट लाईट्स नाहीत, जिथे रात्री लांबपर्यंत शांतता असते, जिथे नेटवर्क कमी मिळतं आणि जिथे जंगलाच्या आवाजाशिवाय काही ऐकू येत नाही. अशा ठिकाणी भीती निर्माण होणं खूप सोपं होतं. आणि जिथे भीती निर्माण होते तिथे हॉरर स्टोरीज जन्माला येतात. रिअल लाईफ एक्झाम्पल्स. 1. पांढऱ्या साडीतील बाई. पालघरच्या काही भागात प्रसिद्ध कथा आहे की रात्री रस्त्यावर एक पांढऱ्या साडीतील बाई दिसते. ती कधी झाडाजवळ उभी असते, कधी अचानक रस्त्याच्या मधोमध दिसते आणि काही लोक तर म्हणतात ती बाई दिसली की अपघात होतो. पण आता लॉजिकली विचार करा. रात्रीच्या अंधारात पांढरा रंग सर्वात जास्त चमकतो. थोडंसं धुकं असेल तर गोष्टी ब्लर्ड दिसतात आणि जर चंद्रप्रकाश असेल तर दूरची एखादी व्यक्ती शॅडोसारखी दिसते. यामुळे आपल्या मेंदूला ती गोष्ट मानवी वाटत नाही, ती भूत वाटते. हे सायकॉलॉजी आहे. आपला ब्रेन जेव्हा एखादी गोष्ट क्लिअरली समजू शकत नाही तेव्हा तो लगेच एक कन्क्ल्यूजन तयार करतो. आणि भीती असेल तर कन्क्ल्यूजन नेहमी नेगेटिव्ह येतो. रिअल लाईफ एक्झाम्पल 2. जंगलातून येणारे रडण्यासारखे आवाज. पालघरच्या जंगलात लोक सांगतात की रात्री बाई रडल्यासारखा आवाज येतो. पण खरं सांगायचं तर जंगलात असे आवाज येणं कम्प्लिटली नॉर्मल आहे. उदाहरणार्थ, घुबडाचा आवाज अनेकदा माणसाच्या रडण्यासारखा वाटतो. कोल्ह्याचा आवाज तर इतका विचित्र असतो की तो ऐकून पहिल्यांदा वाटतं एखादी व्यक्ती किंचाळतीये. आणि जर वारा जोरात असेल तर झाडांच्या पानांचा आवाज देखील कुणीतरी चालतंय असा वाटतो. म्हणून जंगलात आवाज आला म्हणजे घोस्ट आहे हे लॉजिकली प्रूव्ह होत नाही. रिअल लाईफ एक्झाम्पल 3. अचानक बेशुद्ध पडणं आणि भूत लागणं. पालघरच्या काही भागात लोक सांगतात की काही लोक अचानक बेशुद्ध पडतात, त्यांचा आवाज बदलतो, ते विचित्र बोलायला लागतात आणि मग गावात चर्चा सुरू होते, भूत लागलं. पण मेडिकल सायन्स याचं वेगळं एक्सप्लेनेशन देते. अशा परिस्थितीत कारण असू शकतं एपिलेप्सी म्हणजे मिरगीचे झटके, पॅनिक अटॅक, अत्यंत स्ट्रेस, स्लीप डिप्रिवेशन म्हणजे झोप न मिळणं, किंवा काही वेळा इंटॉक्सिकेशन. ग्रामीण भागात जर मेडिकल अवेअरनेस कमी असेल तर लोक हे सायंटिफिक कारण समजून घेण्याऐवजी पॅरानॉर्मल कारण मानतात आणि मग स्टोरी तयार होते. मिथ बस्टिंग. अमावस्या आणि भूत. सगळ्यात फेमस मिथ म्हणजे अमावस्येला भूत जास्त फिरतात. पण सायंटिफिकली पाहिलं तर अमावस्येला फक्त एक गोष्ट जास्त असते, अंधार. अंधारात विजिबिलिटी कमी होते.
आणि विजिबिलिटी कमी झाली की आपला ब्रेन कल्पना करायला लागतो. अंधारात झाडं माणसासारखी दिसतात, झुडपं एखाद्या प्राण्यासारखी वाटतात आणि हलणाऱ्या सावल्या आपल्याला गोस्टसारख्या वाटतात. म्हणून भूत अमावस्येला येत नाही, भीती अमावस्येला वाढते. लोकांना जे वाटतं तेच दिसतं. इथे एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, कन्फर्मेशन बायस. याचा अर्थ असा की जर तुमच्या मनात आधीच बिलीफ असेल की इथे भूत आहे, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या बिलीफप्रमाणे इंटरप्रेट कराल. रात्री झाड हललं, तुम्हाला वाटेल भूत हललं. कुणीतरी आवाज केला, तुम्हाला वाटेल घोस्ट आहे. दूरवर सावली दिसली, तुम्हाला वाटेल पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी. यामुळे हॉरर स्टोरी अजून पक्की होते. भीती कशी पसरते? भीती ही कंटेजियस असते. एका गावात एखाद्याने सांगितलं की काल मला भूत दिसलं. आता दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव अलर्ट होतो. लोक रात्री बाहेर जाणं बंद करतात. आणि 10 लोक एकत्र भीतीत असतील तर त्यांना काहीतरी विचित्र दिसणारच, कारण त्यांचा ब्रेन आधीच प्रोग्राम्ड असतो. हेच कारण आहे की काही हॉरर इन्सिडेंट्समध्ये 20-30 लोक एकाच गोष्टीचा दावा करतात. ते खरं असतं असं नाही, ते कलेक्टिव्ह फिअर असतं. स्लीप पॅरालिसिस भूत अनुभवाचं सर्वात मोठं कारण. पालघरमध्ये काही लोक सांगतात की रात्री झोपेत त्यांच्या छातीवर काहीतरी बसल्यासारखं वाटतं. शरीर हलत नाही, आवाज काढता येत नाही आणि समोर काळी सावली दिसते. लोक लगेच म्हणतात भूत छातीवर बसलं. पण सायन्समध्ये याला म्हणतात स्लीप पॅरालिसिस. झोपेत मेंदू जागा होतो, पण शरीर अजूनही झोपेत असतं. त्यामुळे शरीर हलू शकत नाही आणि मेंदू अर्धवट झोपेत असल्यामुळे हॅल्युसिनेशन्स दिसतात. हा गोस्ट नाही, ही ब्रेनची कंडिशन आहे. काही अफवा मुद्दाम का पसरवल्या जातात? आता इथे एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे. कधीकधी हॉरर स्टोरीज काही लोक मुद्दाम पसरवतात. कारण जर गावात भीती असेल तर लोक रात्री बाहेर येत नाहीत. चोरी करणं सोपं होतं, इल्लीगल काम लपवणं सोपं होतं, काही लोकांचा पर्सनल फायदा होतो. म्हणून भूत कधीकधी गोस्ट नसतो, तो समाजातील कोणाचा तरी स्वार्थ असतो. तुम्हाला काय वाटतं, भूत जास्त डेंजरस आहे की अफवा पसरवणारा माणूस? तर पालघर हॉरर स्टोरीचं सत्य काय? पालघरमध्ये जंगल आहे, रात्री अंधार आहे, प्राण्यांचे आवाज आहेत, धुकं आहे आणि काही गावांमध्ये अवेअरनेस कमी आहे. या सगळ्यामुळे भ्रम तयार होतो, भीती वाढते आणि मग हॉरर स्टोरीज तयार होतात. याचा अर्थ असा नाही की लोक खोटं बोलतात. बहुतेक वेळा लोकांना खरंच वाटतं की त्यांनी काहीतरी पाहिलं, पण त्यांनी पाहिलेली गोष्ट पॅरानॉर्मल नसते, ती सायकोलॉजिकल आणि नॅचरल असते. फायनल टेकअवे शिकायचं काय? या सगळ्यातून एकच टेकअवे आहे, भीतीपेक्षा फॅक्ट मोठा असतो, अफवांपेक्षा लॉजिक मोठं असतं आणि अंधश्रद्धेपेक्षा सायन्स मोठं असतं. जर आपण प्रत्येक गोष्टीला भूत म्हणून मान्य केलं तर आपण स्वतःचं थिंकिंग बंद करतो आणि ज्या समाजात थिंकिंग बंद होतं त्या समाजात प्रोग्रेस थांबतो. एंड क्वेश्चन, एंगेजमेंट. आता शेवटी एक प्रश्न. जर तुम्ही पालघरच्या जंगलाजवळ रात्री 12 वाजता असाल आणि अचानक तुमच्या मागून कुणीतरी तुमचं नाव घेतलं तर तुम्ही काय कराल? पळाल, थांबून पाहाल की लॉजिकली विचार कराल की हा आवाज कुठून आला? कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा. मी आतिश, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.